आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलं शिक्षणानंतर घराबाहेर जाणार, परगावी जाणार, परदेशात जाणार हे आपल्या आईबाबांना माहीत असतं. पण त्यांना हे माहीत नसतं की मुलं आपल्यापासून लांब गेल्यावर आपल्यावरती संकट येणार आहे. आणि मग तेव्हा परिस्थिती अशी असते की ते संकट आईबाबांना आपल्या मुलाशी शेअर पण करता येत नाही. पण अनेक वेळा अशा संकटातनं एखादी आई स्वतःच्या हिमतीवर परत एकदा उभी राहते आणि अशाही वेळेस ती स्वतःच्या आवडीनिवडी जपते. भेटूयात औरंगाबादमधल्या पाटखांच्या घरातल्या अशाच एका आईला. तिच्याशी गप्पा मारूयात आणि तिला हक्काने सांगूयात की आई मला भूक लागली. चला. अरे वा संकर्षण हो, पाया पड. ये बाळा हो चला. संकर्षण बैस. हो. अरे वा थँक्यू. घे चहा घेऊयात आपण पण आधी गप्पा मारूयात. चालेल ना? चालेल. Yes. हो. कोण कोण असतं इथे? इथे मी आणि हेच असतो. तसे हे जवळच्या वैजापूर गावाला आहेत. मग जाणं येणं करतात हा हा सोमवारी जाऊन शनिवारी येतो मग. शनिवारी. मग तशी तर आई एकटीच घरात. हो मग काय विरंगुळा काय असतो एकटी असताना? मी सर्व्हिस करते त्याच्यामुळे दिवस तर माझा व्यवस्थित जातो. आणि एक योगासनाचा क्लास वगैरे मी जॉईन केलेला आहे त्याच्यामुळे वेळ जातो माझा. योगा क्लास जॉईन केला म्हणजे शिकण्यासाठी का तू ट्रेनर? शिकण्यासाठी नाही अच्छा अच्छा. शिकण्यासाठी. बरं बरं. आणि मला भावंड किती आहेत? एक मुलगा आहे ओंकार बरं. आणि मुलगी आहे चैत्राली. मुलगा तर कॅलिफोर्नियाला असतो. मुलगी पुण्याला असते. आणि किती वर्ष झाली त्यांना बाहेर गावी ते असं शिक्षणासाठी बाहेर राहत आहेत? ओंकारला तिकडे जाऊन 2.5 वर्ष झाले. इथून त्यांनी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मधून इंजिनियर झाला तो. बरं. आणि मग GRE टोफेल देऊन तो MS करायला गेला तिकडे. आणि त्याचा MS आता पूर्ण झालेला आहे. बरं. हा. आणि तो जॉईन झालाय ना. त्याला तीन वर्ष झाली का? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष झाली. हा. आणि त्या 2.5 वर्षात कितीदा तो इकडे आला? एकदाच आला होता मागच्या डिसेंबरमध्ये. आता हे जी काही दरम्यान तो 2.5 वर्षात एकदाच फक्त येऊन गेला तेव्हा किती दिवस राहिला तो इकडे? तो साधारण महिनाभर होता तेव्हा इकडे. तेव्हा महिनाभर होता. हा. पण दरम्यान आता जे काही त्या डिसेंबर नंतर जे काही सणवार आले हो किंवा खूप काही असं झालं असेल जेव्हा त्याची हो प्रकर्षाने बरोबर आठवण आहे, येते. बरोबर आहे. असं काय झालं होतं? तुला स्पेशली सांगायचं म्हणजे सण किंवा सुट्टी असेल की पाठक कुटुंबीय एकत्र जमतात. बरं. अशा वेळी तो नाहीये हे मला खूप जाणवतं. आणि वेगवेगळे आम्ही मजा म्हणजे धमाल करतो. आम्ही कुठेतरी ट्रिपला जातो किंवा फोटो सेशन्स होतात वेगवेगळी. तेव्हा तो नाहीये असं मला खूप जाणवतं. तेव्हा हा. आणि तुला आठवणीने सांगायचं म्हणजे काय झालं होतं की तो तिकडे गेला आणि त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षांनी हे आणि मी मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी त्यांच्या छातीत डाव्या बाजूला अचानक दुखायला लागलं आणि ते अस्वस्थ झाले. आणि त्यांना आम्ही दवाखान्यात नेल्यानंतर त्यांची एंजिओग्राफी आणि ताबडतोब एंजिओप्लास्टी ठरली. हे संकट इतकं अचानक होतं आमच्यासाठी की मला तेव्हा तो इथे माझ्या जवळ असावा असं खूप वाटत होतं. हे कमी म्हणून की काय, हे ICUत असताना माझ्या वडिलांना अचानक ऍडमिट करावं लागलं. त्यांना काय झालं? त्यांना ते पण अचानक सिरियस झाले. मेजर प्रॉब्लेम नव्हता काही पण ते नंतर 4-5 दिवसात त्यांचं निधन झालं. या दोन्ही घटना 8-10 दिवसामध्ये एवढ्या फास्ट घडल्या की तेव्हा मला असं वाटत होतं की ओंकार माझ्या खूप जवळ असावा. पण प्रॉब्लेम काय झाला होता की त्याची तिकडे परीक्षा चालू होती. म्हणजे मी फोनवरही त्याच्याशी हे शेअर करू शकत नव्हते. म्हणून जेव्हा त्याने मला फोन केला की आई आज माझा शेवटचा पेपर झाला आणि मी फ्री झालो, मग तेव्हा मी त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अरे बापरे. अरे देवा. तो आमच्यासाठी एक खूप खूप बॅड पॅच होता ते 10-12 दिवस. आणि तेव्हा तो माझ्याजवळ नव्हता. बर.
कारण मला एकीकडे म्हणजे दोन्ही जवळच्या व्यक्ती माझ्या आयसीयूत असा तो प्रसंग होता. बापरे. आणि त्यावेळेला तुम्हाला तर म्हणजे काही हे नसेल, सगळं हा. तुमच्या असं खांद्यावरती भिस्त असेल सगळं असं झालं सांभाळायचं. होतं. बर. पण नंतर मग आता जेव्हा नंतर तो आला आणि त्याला हे सगळं कळलं, मग त्याची रिॲक्शन तर फार हो. वेगळी असेल ना, की बाबांना त्या सगळ्या ह्याच्यानंतर हो. पाहायचं. बरोबर आहे. त्याच्यापेक्षाही तो तिकडे गेल्यानंतर त्याचं धैर्याने त्यांनी जे शिक्षण केलं आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला त्यांनी ज्या पद्धतीनं फेस केलं, यावरून मला असं वाटतं की ओंकार होमसिक होण्याच्या ऐवजी आम्ही ओमसिक झालो होतो. म्हणजे ओंकारची सतत आम्हाला आठवण यायची आणि ह्या कठीण प्रसंगातून जात असताना वेळोवेळी मला तर तो जवळ असावा वाटायचं. परंतु त्याचं भवितव्य हे चांगलं व्हावं यासाठी ह्या देवाने कदाचित आपल्याला त्याग करायला सांगितलेलं आहे. या कठीण प्रसंगातून जाण्यासाठी ही एक प्रेरणा दिलेली आहे. आणि आज मला त्या प्रसंगातून गेल्यानंतर निश्चितच आनंद होतो की ओंकारचं करिअरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तो घोडदौड करत आहे करिअरच्या बाबतीत. आणि आम्ही सुद्धा आता बऱ्यापैकी सावरलेलो आहोत. तर असे प्रसंग येतातच, यामधून आम्ही आणि ओंकार दोघेही व्यवस्थित सुखरूप बाहेर पडलेलो वा आहोत. वा. म्हणजे आता इथून पुढे देव करू असे प्रसंग येऊच नयेत, मी देवाला प्रार्थना करीन. आता हे झालं एक फॅमिलीचं. खाण्यात काय असतं तुमच्याकडे? काय आवडतं ओंकारला स्पेशल? ओंकारला तसे गोड पदार्थ खूप जास्त आवडतात. म्हणजे त्याला कितीही गोड दिलं एका दिवसात तरी तो खाऊ शकतो. बर. मग आता तिकडे गेल्यापासून हे सगळं करायचं कोणासाठी? आता ओंकार तसा ना. एकच मुलगा, आणि ती हो. कधी किती दिवसाने येते? ती महिनाभरानी येते साधारण. काय नाव तिचं? चैत्राली. चैत्राली. हा. चला मग आज आता ओंकार तर एवढ्या लांब आहे म्हणून मी आज मुद्दाम तुझ्याकडे आलोय. हो. तुला काय आवडतं खायला सगळ्यात जास्त? आणि बाबांनाही? मला बंगाली मिठाई आवडते आणि त्यांना काजू कतली आवडते. बर. आता तुला काहीतरी आवडतं असं आम्हाला कळलं होतं, म्हणून आम्ही एक तुझ्या आवडीची गंमत इथे आणण्याचा प्रयत्न केलाय. ती बघ तुला आवडते का. आणि असं समज की ओंकारनेच पाठवली. अरे बापरे, सरप्राईज दिलं. सरप्राईज. वा, हे तर मला खूपच आवडते. रबडी. काय आहे? रबडी आहे. रबडी मुद्दाम आम्ही तुझ्यासाठी आणली. ती नक्की खा पण नंतर. हो हो, मलाही ठेव. थँक्यू. असं कधी झालंय घरात एखादा पदार्थ केलाय आणि दोघांपैकी कोणीतरी एकाने संपवून टाकलाय आणि राहिलाच नाही? नाही, मी त्यांचाच पहिला नंबर असतो त्याच्यात. संपवतात. मी संपवतो आणि ते भांडे घासून ठेवून देतो. काय किती कमाल आहे. असं काय? पण मला एक सांगा, मला असं कळलंय की एवढा छान आई स्वयंपाक करते असं आम्ही आतापर्यंत ऐकूनच आहोत. हे सगळं झालं, पण तरी तुम्ही असं म्हणता म्हणे की मी जिकडे सर्व्हिसच्या तिकडे राहतो तिकडे मला काय गरम पोळ्या मिळतात आणि तुझ्या हातच्या काय गरम पोळ्या मला मिळत नाहीत, असं काय? यामध्ये माझा मुख्य हेतू हा असा असतो की हे ती आव्हान स्वीकारते आणि आधी जे चांगले पदार्थ बनवले ते आणखी चांगले बनवते आणि मग ते मला खायला मिळतात. वा वा. म्हणजे बाकी मला नेहमी घरातलंच आवडतं. टोमणे मारून अजून अजून छान छान पदार्थ चांगलं करून करून घेणे त्यांची घ्यायचं. पद्धत आहे. इतक्या वर्षानंतर आज उलगडा झाला असं दिसतंय. वा वा. चला मग आता हे अजून आपण काही टोमणे नाही मारायचे, आपण छान हसत मुखाने आईकडनं एक वेगवेगळे पदार्थ करून घेऊ, ते आपण खाऊयात. तुम्ही पाहणार आहात. चला मग आता किचनकडे बोलूया. चालेल. आई, आज जो आम्हाला तू पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस आमच्या प्रेक्षकांना आणि मला खायला घालणार आहेस, हा. त्याचं नाव काय? दुधी भोपळ्याचे कबाब. चला मग आता दुधी भोपळ्याचे कबाब, बरोबर ना? हो. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं आम्हाला सांग. दुधी भोपळ्याचा किस, बेसन, आलं, लसूण, हिरवी मिरचीचे तुकडे, धणेपूड, कोथिंबीर, जिरे आणि मीठ. दुधी भोपळ्याचे कबाब, हा. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगितलंस. हो आता आपण ते कामाला लागूया, कृती करूया. हो, चालेल. चालेल ना? हो. पण आमच्या प्रेक्षकांसाठी एक छोटीशी आपण विश्रांती घेऊयात आणि मग कामाला लागूयात. चालेल. चालेल ना? तुम्ही पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, आई मला भूक लागली. तुम्ही पाहताय आम्ही सारे खवय्ये, आई मला भूक लागली. आणि आता तुम्ही पाहणार आहात दुधी भोपळ्याचे कबाब. चला, कृती काय? आपण गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवलाय. आता आपण जिरे घेणार आहे आधी आणि हे कोरडेच आपण याच्यात टाकणार आहे. बर. कोरडे जिरे आधी काय भाजून घ्यायचे? हा, याच्यावर हे भाजले कोरडे बरं. की त्यानंतर आपण हा, याच्यावर लसूण टाकणार आहे थोडा. लसूण. दुधी भोपळ्याचा किस हे आपण याच्यासाठी करतो की दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आणि परतून घेतल्याने मग त्यातलं पाणी कमी होतं. बर. मग त्याचं बाइंडिंग चांगलं होतं आणि कबाब त्याचे छान तयार होतात. बर. म्हणजे तो एक तो भरीवपणा आणि गट्टपणा येण्यासाठी आपल्याला भाजून हे घ्यायचं. परतणं जरुरी आहे. बर. दादा कुठे असतो म्हणालीस तू आता? आता तो सॅन्टा क्लारा कॅलिफोर्नियाला आहे. बर. आता हे किती वेळ भाजून घ्यायचं आपल्याला? आपल्याला हे थोडंसं पाणी, एक 5 मिनिट लागतील याला फक्त बरं परतायला. आणि त्यातलं पाणी पूर्ण आटलं की मग आपण ते खाली काढून घेणार आहोत. बर.
बरं, हे जे तू कबाब करतेस हे दादाला आवडतात? हो, खूप आवडतात त्याला हे कबाब. हं. आणि त्याच्यामुळेच खरं मी हे शोधून काढले होते बरं. त्याला खाण्यासाठी. वा वा, मला वाटतं आता हे छान भाजून झालंय हो, ना? छान झालंय. आता त्याचा यातलं रंग पाणी पण- पण आटलंय, हा, रंगही बदललाय. बदललाय थोडासा. आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊया. आणि मग थंड करून घ्यायचं. हो. चला, दुधी भोपळ्याचं मिश्रण जे आपण थंड करायला ठेवलं होतं ते थंड झालंय. आता पुढे काय करायचं? आता या बाउल मध्ये आपण ते मिश्रण घेऊया आधी. बरं, सगळंच घेऊया ना? हो, बरं. त्यामध्ये मिरची घालू, आल्याचे तुकडे आणि धणेपूड, मीठ, कोथिंबीर हं. आणि बाइंडिंगसाठी डाळीचं पीठ. आणि हे आपण चांगलं कालवून घेऊ. दादा मागच्या डिसेंबरला आला होता ना? हो. मग तो गेल्यानंतर दरम्यान हा पदार्थ कधी ट्राय केला? नाही, त्याच्या आवडीचा आहे म्हणून तो आल्यावर मी केला होता हा. तो आल्यावरच हा. आणि आज मी आल्यावरच. बरं, आता हे झालंय का? हो, हे आपलं तयार आहे. हं. त्याच्यामुळे आता या मिश्रणाचे मी हे कबाब बनवते बरं, आणि हे आपण नंतर तेलामध्ये तळणार आहोत. तळणार आहोत आणि मग कबाब खाणार आहोत. आता हे कबाब तळण्यासाठी तयार आहेत. दुधी भोपळ्याचे कबाब तळण्यासाठी तयार आहेत. हो. बरं, मला सांग, हा पदार्थ अख्खा वेळ करत असताना हा. तू एक छान हसतीयस, ते कशामुळे? काय चाललंय तुझ्या मनात? कारण मला तू आज घरी आला तर मला असं वाटतंय की ओंकार आलाय आणि मी त्याला हे आता गरम खाऊ घालणार आहे. म्हणून पूर्ण पदार्थ करताना अख्खा वेळ तुझ्या चेहऱ्यावरती हे हो. स्माईल आहे. हो. चला मग आता मला खूप आनंद होतोय कारण मनातून. तर आम्हालाही खूप आनंद होतो, कारण मला मुळात खायला मिळतं. म्हणजे आई मला भूक लागली असं म्हणून हक्काने मी खाऊ शकतो ना. चला मग आता आपण आता हे तळूयात. तेल तापलंय, बरं. आपण हे कबाब त्याच्यामध्ये सोडून बरं. तळूयात. किती वेळ लागतोय तळायला? एक 2-3 मिनिटात झाले पाहिजेत ते. 2-3 मिनिटात होतात. आता हे 2-3 मिनिटात तयार. हो. दुधी भोपळ्याचे कबाब 2-3 मिनिटात तयार होत आहेत. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. दुधी भोपळ्याचे कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेला दुधी, बेसन, मिरची, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, धण्याची पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये जिरं, लसूण आणि दुधी भोपळ्याचा किस परतून तो एका बाउल मध्ये काढून घ्यावा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये मिरची, आल्याचे तुकडे, धणेपूड, मीठ, कोथिंबीर आणि बेसन घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कबाब करून ते गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. दुधी भोपळ्यांच्या अप्रतिम कबाबानंतर आता दुसरी रेसिपी काय? याला डाळ वांग म्हणतात. डाळ वांग. हा. खमंग आहे का? हो. हा पदार्थ केलाय आणि त्याची घरातली अशी काही खास आठवण आहे की खूप आवडलाय किंवा कोणी पाहुणे आल्यावर केलाय किंवा ज्याचं ओंकारदादांनी खूपच कौतुक केलं, असं कधी झालंय? हो, त्याला तर हा पदार्थ खूपच आवडायचा. हा, आणि विशेष तुला सांगायचं म्हणजे त्यांनी हा तिकडे पण ट्राय केला हा पदार्थ. तिथे तो स्वतः बनवतो सगळं जेवण त्याचं. तर त्यांनी हा एकदा मला फोनवर विचारून त्यांनी हा पदार्थ तिथे बनवला आणि त्याच्या मित्रांना त्यांनी खाऊ घातला तो सगळ्यांना. वा, म्हणजे हा पदार्थ तुझ्या पिढ्यानपिढ्या चालू असलेला तू 7 समुद्र पार पोहोचवलास. हा. क्या बात आहे. चला मग आता डाळ वांगासाठी काय साहित्य लागतं मला सांगा. भिजवलेली तुरीची डाळ, वांग्याच्या फोडी, खोबरं, जिरे, लसूण याचं वाटण, काळा गोडा मसाला, लाल सुकी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि मीठ. डाळ वांगीचं साहित्य तू आम्हाला आता सांगितलं. हो. आता कृती काय करायची? आता आपण भांड्यामध्ये डाळ घेऊयात आधी. बरं. त्यात वांग्याच्या फोडी घालणार आणि पाणी घालणार आपण. अर्धा चमचा हळद घालणार आपण याच्यामध्ये. पुरे? आणि हे आपण हे भांडं आपण कुकरमध्ये आता डाळ शिजण्यासाठी ठेवून देणार. बरं. आणि साधारण किती वेळ लागतो? 2 शिट्ट्या केल्या याच्या मध्यम आचेवर बर की डाळ आणि वांगे सारखेच शिजतील. बर चला, म्हणजे आपण 2 शिट्ट्या होईपर्यंत डाळ आणि वांगी सारखी शिजेपर्यंत वाट पाहूया. डाळ आणि वांगी जी आपण कुकरमध्ये ठेवली होती ती आता शिजून तयार झालेली आहे. तयार झाली. बर आता आपण पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. हां. आता त्यात आपण फोडणीसाठी मोहरी घालू. बर ठीक. पुरे? नंतर हिंग, बस. आणि त्यानंतर ती जिरे, खोबरं, लसूण वाटण आहे ते घालू आपण. बर सगळं घालून टाकू. सगळं घालू. हो. त्यानंतर कढीपत्ता, लाल सुकी मिरची,
पण तू जे हे नवीन नवीन रेसिपीज घरी ट्राय करत असतेस, हा. म्हणजे ही तुझी आवड आहे थोडक्यात हो. स्वयंपाक वेगवेगळे ट्राय करणं. हो. अजून याच्या व्यतिरिक्त तुला काय आवडतं करायला? आता आपण थोडंसं वरण घालू बरं, याच्यामध्ये. पाणी घेऊ थोडंसं. पाणी. आता याला उकळी फुटल्यावर आपण काळा गोडा मसाला, तिखट आणि मीठ याच्यात घालणार आहोत. आता उकळी आली आहे का त्याला? हो. मसाला घाल. हा पूर्ण लागेल त्याला. एवढा मसाला सगळा? पूर्ण लागेल. बर. तिखट, मीठ, बस. आणि आता ह्याला अजून एक उकळी येऊ द्यायची. हो, अजून एक उकळी येऊ द्यायची. आणि मग डाळ वांगी तयार. तयार. बरं. आणि हे आणखी एक याची स्पेशालिटी म्हणजे हे थोडंसं घट्टच असतं. बर. हे गरम फुलक्याबरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर अतिशय छान लागतं. भातात कालून किंवा अशा उन्हात वाळवलेल्या भाकऱ्या असतात त्याच्यासोबत पण खायला खूप छान लागतं ना? हे खूप छान लागतं. चला मग आता आपण डाळ वांगीला एक छान उकळी येऊ देऊया. मग आपली डाळ वांगी तयार आहे. तुम्ही तोपर्यंत पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. डाळ वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली तूर डाळ, कोथिंबीर, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग, हळद, काळा गोडा मसाला, चिरलेले वांग्याचे तुकडे, खोबरं, लसूण आणि जिऱ्याचं वाटण, तिखट, कढीपत्ता आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये भिजवलेली तूर डाळ घेऊन त्यामध्ये वांग्याचे तुकडे, पाणी आणि हळद घालून डाळ वांग शिजवून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण, सुकं खोबरं आणि जिऱ्याचं वाटण, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये शिजवलेलं डाळ वांग, पाणी, काळा गोडा मसाला, तिखट आणि मीठ घालून उकळून डिश सर्व्ह करावी. पाहिलंच, डाळ वांगी तयार आहे. आई मला तू आता सांग की डाळ वांगी तुम्हाला कशासोबत खायला देणार आहेस? अरे ही ना गरम फुलके, भाकरी किंवा गरम भातासोबतही खूप छान लागते. नाही नाही नाही, ते झालं छान, ती तर सगळ्यासोबतच लागेल. मी कशासोबत आत्ता खाणार आहे ते मला सांग. गरम फुलका आणि भाकरी दोन्ही तयार आहे. फॅन्टास्टिक. इथे सगळे प्रश्न संपतात. काही मला सांग आता तिसरा पदार्थ काय आहे? आपण आता करणार आहोत पपईचे लाडू. पपईचे लाडू. हा. हा सीझनल म्हणता येईल का पदार्थ? हो, सीझनल म्हणता येईल. कारण ह्या सीझनला पपई जास्त चांगली मिळते हिवाळ्यात. आणि याला पिकलेली पपई आवश्यक आहे बरं. या पदार्थाला. पण तुला एक लक्षात आलंय का, म्हणजे हा. ऑफकोर्स तुला आलंच असेल, तू ना अख्खा मला जे एक छान असं जेवण दिलंस. म्हणजे स्टार्टरला दुधी भोपळ्याचे कबाब दिलेस, नंतर मेन कोर्स मध्ये डाळ वांगी दिलीस, हा. आणि आता नंतर एक तोंड गोड करायसाठी पपईचे लाडू. हो. फॅन्टास्टिक. चला ह्याच्यासाठी काय साहित्य लागतं मला सांगा. पिकलेल्या पपईचा गर, दुधाची पावडर, डेसिकेटेड कोकोनट, साखर आणि वेलची पावडर. पपईच्या लाडवांसाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगितलंस. पण तू आत्ता म्हणाली होतीस की ओंकारला सगळ्या प्रकारचे लाडू आवडतात. हा. मग त्यात हाही लाडू त्याला आवडतच असेल. हाही लाडू खूप आवडतो आणि केले की तो हमखास हा लाडू डब्यात न्यायचा, त्याच्या मित्रांना द्यायचा आणि त्याच्या प्रचंड आवडीचा लाडू आहे हा. किती दिवस टिकतो हा लाडू? हा लाडू 15 दिवस टिकतो. 15 दिवस टिकतो? हो. अरे वा, छान आहे. म्हणजे आपल्याला बेसनाच्या लाडवांसारखं सुद्धा हे लाडू प्रवासात सुद्धा आपण carry करून करू ठेवता शकतो. येतील. बरोबर ना? हो. चला मग आता याची कृती काय आहे? आपण पॅन मध्ये सगळं साहित्य एकत्र घेणार बरं, आहोत. आधी काय घेऊया? पपईचा गर टाकू आपण आधी. पपईचा गर. बरं. सगळा टाकू आपण. बरं. नंतर साखर घेऊ आपण. बरं. नंतर दुधाची पावडर बरं. आणि त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट आणि विलायची पावडर. आता हे आपल्याला किती वेळ असं गॅसवरती करावं लागतं? हे 30 ते 40 मिनिट आपल्याला गॅसवर ठेवावं लागेल आणि याला उकळी यायला लागेल आता. त्याला उकळी येते? हा. पण मग पाणी त्याच्यात नाही तर मग उकळी कशी येणार? नाही, काय आहे माहिती का, पपईचा गर आहे आणि साखर आहे. साखर वितळून हे थोडस आधी मिश्रण असं सैलसर होईल. बरं. आणि मग नंतर त्याचा परत घट्ट गोळा तयार होईल. तो घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण गॅसवर परतत राहायचं. करेक्ट. म्हणजे साखरेचं वितळून पाणी होऊन ते परत एक छान घट्ट रूपात येतं. बरोबर ना? हा. चला मग आपण त्याला उकळी होऊन ते परत घट्ट होईपर्यंत थोडीशी वाट पाहूया. वा, पपईच्या लाडूचं जे मिश्रण आपण उकळवून थंड करायला ठेवलं होतं ते आता छान थंडही झालंय. हो. आणि ते छान आळून पण आलं असं दिसतंय. हो. आता पुढे काय करायचं? आता आपण हे कोकोनट घेणार आणि आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवणार लाडूच्या आकाराचे. बरं. आणि त्याच्यात घोळवणार आणि याच्यात आपण घोळवणार. वा, आणि हे छान 15 दिवस टिकतं. क्या बात आहे. आणि अजून एक तू याचं पाहिलं का काय? स्पेशालिटी, की हे लाडू ना मऊ आहेत अतिशय. म्हणजे म्हाताऱ्या माणसांनाही हे चावायला वगैरे अजिबात त्रास होत नाही. याला म्हणावं आई.
जी मुलांचाही विचार करते आणि घरातली जी दुसरी लहान मुलं असतात म्हणजे म्हातारी माणसं असतात त्यांचाही विचार करते. वा वा, मला हे फार आवडलंय. चला, म्हणजे आजची ही रेसिपी माझ्यासारख्या मुलांसाठी आहे आणि म्हाताऱ्या माणसांसाठी आहे, बरोबर ना? बरोबर. फॅन्टास्टिक, मला फारच आवडलं. फॅन्टास्टिक, वा वा. चला मग आता पपईचे हे अप्रतिम लाडू तयार होत आहेत, तोपर्यंत तुम्ही पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. पपईचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पपईचा गर, दुधाची पावडर, साखर, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये पपईचा गर, साखर, दुधाची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड घालून घट्ट होईपर्यंत मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणाचे लाडू वळून ते डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत आणि सर्व्ह करावेत. आज आपल्याला एक अख्खं जेवण आईनी करून दाखवलं. एक स्टार्टर होतं, एक मेन कोर्स होता आणि नंतर एक गोड पण छान खायला घातलं. या तिन्ही रेसिपीज आम्हाला करून दाखवल्याबद्दल झी मराठीकडनं तुझे खूप खूप आभार. थँक्यू. संकर्षण, तू इथे आज आला आणि झी मराठीची टीमही इथे आली, मला हे पदार्थ बनवण्याची संधी दिली आणि तू पण ते मनापासून खाल्ले, याबद्दल माझे मनापासून धन्यवाद. मी मनापासून खाल्ले आणि आमच्या प्रेक्षकांनी मनापासून ते लिहून घेतले असतील, कारण त्यांना नवीन रेसिपी शिकायला मिळतात. चला, मग आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. वा. अशा प्रकारे तुमच्या घरी येऊन यांनीच केलेल्या 3 रेसिपीज तयार आहेत. तुम्ही म्हणे नोकरीनिमित्त सध्या बाहेरगावी असता? हा, बाहेर गावी मी सर्व्हिसला. बरं, मग हे मिस करता की नाही तुम्ही तिकडे? हो, मी मागच्या 1 वर्षापासून हे मिस करतोय, पण शनिवार रविवार मध्ये मी भरून काढतो इकडे. चला, तुम्ही शनिवार रविवार मध्ये भरून काढता आणि मी अख्ख्या वर्षभराचा आज एका दिवसात भरून काढणार आहे, म्हणून हे सगळं करायला लावलं. चला, मग आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आम्ही आता खाणार आहोत, ते आम्हाला नक्की कळवा. आणि मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई, मला भूक लागली, आता आपण खाऊया. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्यांनी आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण मशरूम दाबेली बनवत आहोत. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे, पुढची रेसिपी काय मला सांगा? दुधी भोपळ्याच्या वड्या. दुधी भोपळ्याच्या वड्या. वड्या आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे